तटकरेंच्या कार्यक्रमस्थळी छावाचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक बनलेले आहेत। सुनील तटकरे हे सध्या धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्याचबरोबर तुळजापूरमध्ये त्यांनी तुळजाभवानीचं दर्शनही घेतलंय। मात्र यावेळी छावा संघटना आक्रमक बनली आहे। सागर सुरवसे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सागर, छावा संघटनेचे कार्यकर्ते पुन्हा एकदा आक्रमक बनले। सागर, आपण पाहतो की खरं तर सुनील तटकरे जे आहेत त्यांचा मेळावा या कार्यालयामध्ये पार पडतो आणि या कार्यालयाच्या ठिकाणी आता छावा संघटनेचे पदाधिकारी जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सूरज चव्हाण यांच्या विरोधात होताना पाहायला मिळत आहे। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील झटापटी होताना पाहायला मिळत आहे। कार्यकर्ते जे आहेत ते गेटवर चढून या ठिकाणी आत जाण्याचा प्रयत्न देखील करताना पाहायला मिळालेले आहेत। मात्र आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी जी आहे या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि कार्यकर्त्यांकडून छावाच्या कार्यकर्त्यांकडून निषेधार्थ जी घोषणाबाजी आहे ते देखील या ठिकाणी होताना पाहायला मिळते। आपल्यासोबत काही कार्यकर्ते देखील आहेत। काय सांगाल, तुम्ही इथं आलेला आहात, कशासाठी आलेला आहात, काय मागणी आहे? साहेब, आमची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील रीतसर जेव्हा निवेदन द्यायला गेले त्यांनी रीतसर निवेदन दिलं। संवैधानिक पद्धतीनं त्यांच्याबरोबर भाषा आहे आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे। आणि मंत्रालयात जेव्हा एखादा अधिकारी तो पत्ते खेळताना ऑनलाईन खेळतो, ऑनलाईनमध्ये आमच्या धाराशिवमध्ये आजपर्यंत 4 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। काही ह्या ऑनलाईनच्या रमीच्या विरोधात काय आंदोलन आहे, तरी मंत्री महोदय ऑनलाईन रमी खेळतात। हे महाराष्ट्रात आहे। आज तुम्ही इथं कशासाठी आलेले आहात आणि पंजाबराव कशासाठी आलेले आहेत, काय बोलू? अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील यांना ज्या राष्ट्रवादी युवक अध्यक्ष यांनी जी काय मारहाण केली आहे ही निषेधार्थ करण्यासाठी आम्ही त्याची सूरज चव्हाणची हकालपट्टी या राष्ट्रवादी पक्षातून करावी आणि त्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही, यासाठी आम्ही इथं आलेलो आहेत आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे। अखिल भारतीय छावा संघटनेचा पाहायला मिळालेले आहेत। काय भूमिका आहे, तुम्ही इथे कशासाठी आलेले आहात, जोरदार घोषणाबाजी करताय तुम्ही? आज लातूरमध्ये काल राष्ट्रवादीच्या युवा अध्यक्षाने आमचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार गाडगे पाटील यांच्यावर अमानुषपणे हल्ला केला। नेमकं राष्ट्रवादी पक्षाची ही अशी एक पॉलिसी आहे का की शेतकऱ्याचं निवेदन घेऊन आल्यानंतर तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरांना अमानुषपणे मारहाण करताय, त्यांना मारताना तुम्ही 20-20 लोक मिळून मारताय, हे नेमकं कशासाठी? आणि तुम्ही सूरज चव्हाणवरती काय कारवाई करणार आहात? सूरज चव्हाण दिलगिरी व्यक्त करतो, मारून दिलगिरी व्यक्त करतो, ही कुठली पद्धत आहे? तुमचा मंत्री विधान भवनामध्ये पत्ते खेळतो, पत्ते खेळून तुम्ही त्याला म्हणताय नाही ना ऍड स्किप करत होतो, त्याच्यावरती सरळ दिसतंय, सरळ भूमिका आहे तुमची? आज आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून सूरज चव्हाणला महाराष्ट्रामध्ये कुठेच फिरू देणार नाही। त्यांना फिरून दाखवावं। तो आज धाराशिव फक्त झालंय, इथून पुढची सुरुवात आहे, त्यांनी फक्त महाराष्ट्रामध्ये फिरून दाखवावं। काय भूमिका आहे, काय भूमिका आहे तटकरेंच्या कार्यक्रमाला? मारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। त्यांना बेमानुष मारहाण केली। जर संविधान पद्धतीने निवेदन द्यायला गेले असताना जर तुम्ही हाणमार करीत असताल तर अजित पवारला आम्ही सांगू की ते असल्या सूरज चव्हाण सारख्याला हकालपट्टी करा, नाहीतर आमच्या ताब्यात आम्ही यांचं बघून घेऊ काय असेल ती। आमची एकच मागणी आहे, सूरज चव्हाणला एकतर हकालपट्टी करा, नाहीतर आमच्या ताब्यात त्या छावा काय असते त्याला आम्ही आमच्या स्टाईलनं दाखवून देऊ त्याला। कार्यकर्ते आहेत, काय मागणी आहे, कशासाठी तुम्ही इथं दाखल झालेले आहात? सुनील गाडगे पाटलाला का अमानुषपणे मारहाण केली? साधं निवेदन द्यायला गेल्यानंतर त्यांना निवेदन घेतलं आणि नंतर कार्यकर्ते येऊन मारतात। आमचा एकच फक्त मागणी आहे का सूरज चव्हाणची अजितदादांनी हकालपट्टी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी। महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी छावाच्या दाखल झालेल्या आहेत आणि आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। काय भूमिका आहे, काय मागणी असणार आहे तुमची? आमची एकच मागणी आहे, सूरज चव्हाणची हकालपट्टी केली पाहिजे, पक्षातून बरतर्फ केलंच पाहिजे त्याला। आमची एकच मागणी आहे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही झटतोय, आमची छावा संघटना झटते। गाडगे पाटील निवेदन द्यायला जातात आणि हा हिजडा जो सूरज चव्हाण आहे तो हिजडा त्यांनी आज डायरेक्ट जणू तो माणूस असा आहे की गायराय त्याला काय वाटलं छावाशी पंगा लेतोय, तो बुक्क्याने मारतोय, लाता बुक्क्या घालतोय। हा काही हिजड्याची औलाद आहे का? ह्याला फक्त आज अजित पवार साहेबांना एकच विनंती आहे, पक्षातून बडतर्फ करा, घोषित करा। हा हिजडा बाहेर निघाला तर बरं, नाही तर आमच्या हवाली करा। आम्ही बघतो ह्या सूरज चव्हाणला, आम्ही बघतो दिलगिरी व्यक्त करून उपयोग नाही। त्यांना स्वतः समोर पायदार
दिलगिरी व्यक्ती करून जमत नाही. तो लपून बसलाय, तो समोर आहे आणि शेतकऱ्यांची माफी माग, सगळ्या छावा संघटनेची माफी मागतो. आधी पायधार गाडगे पाटलांचे. काय तुला बोलले होते गाडगे पाटील? निवेदन द्यायला गेले. एक शेतकरी पुत्र आहे, तो झटतोय बिना अन्न पाण्याचा. 9 दिवस त्यानं उपवास धरला. मग त्या जर तुमच्या शिवपुत्राला जर तुम्ही अंगावर येत असाल तर उपयोग काय? हा सब हिजड्याचा बाजार आहे. फक्त रक्त बेमिसाळ आहे. निवडून कशासाठी देतो ह्याला? पत्ते खेळण्यासाठी निवडून देतो का? अरे कार्यकर्ते या ठिकाणी गेटवरून चढण्याचा प्रयत्न करतायत आणि आत घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस मात्र या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना जे आहे ते रोखताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. घोषणाबाजी देखील होते. सुनील तटकरेंचा मेळावा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय आणि त्याच ठिकाणी आता छावा संघटनेचे सर्व पदाधिकारी आहेत, यामध्ये महिला पदाधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि गेट उघडावं, आम्हाला आज जाऊ द्यावं अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी हे सर्व छावाचे पदाधिकारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आपण पाहतोय जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी होते आणि सूरज चव्हाण यांच्यावर रोष जो आहे तो या ठिकाणी व्यक्त होताना पाहायला मिळतोय. खरं तर काल लातूरमध्ये सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद सुरू असताना छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांच्यासमोर एक निवेदन घेऊन गेले आणि या निवेदनादरम्यानच त्या ठिकाणी त्यांच्या समोर पत्त्यांचा डाव जो आहे तो फेकल्याचं चित्र पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे या ठिकाणी सूरज चव्हाण आणि त्यांचे जे काही आणखी साथीदार आहेत त्यांनी या ठिकाणी हे जे घाडगे पाटील आहेत त्यांना मारहाण केल्याचा एकंदरीत आरोप होतोय. त्या पद्धतीचे व्हिडिओ देखील समोर आलेले आपल्याला पाहायला मिळालेले होते आणि त्यामुळे आता कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. अशा पद्धतीने मारहाण करत असाल तर आम्ही त्यांचा निषेध करतोय, त्यांच्या कारवाई करावी अशी प्रमुख मागणी जी आहे या ठिकाणी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते. पाहतोय या ठिकाणी या परिमल मंगल कार्यालय जे धाराशिवमधलं मंगल कार्यालय त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मेळावा जो आहे तो पार पडतोय आणि त्यांच्या स्वागतासाठी आपण पाहिले खरं तर क्रेनने जे आहे ते हार देखील घालण्यासाठी क्रेन आणण्यात आलेला आहे आणि त्यावरती सुनील तटकरे असतील, सूरज चव्हाण असतील यांचा फोटो देखील असल्याचं पाहायला मिळते. आणि काही वेळापूर्वीच सुनील तटकरे जे आहेत त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत, त्यांचं स्वागत देखील करण्यात आलं. मात्र दुसरीकडे आता छावाचे कार्यकर्ते जे आहेत ते मंगल कार्यालयाबाहेर मोठ्या प्रमाणात जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि